नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनश्री तपासे, ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत ठाणे शहर चालक पोलीस शिपाई भरतीचा 2024 चा पेपर, ज्यातील मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण। चला तर मग आपण सुरुवात करूया। या पेपरमध्ये मराठीचे एकूण 17 प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याच्यातील पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आणि जे दिलेले वाक्य आहे बघा, लांब उडी या खेळाच्या प्रकारात तन्मय पहिला आला। या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केलेला शब्द आहे उडी। तर यानुसार बघा, हे नाम आहे बरोबर, त्यामुळे जे दिलेले पर्याय आहेत विशेषण, नाम, शब्दयोगी, अव्यय आणि सर्वनाम। तर यापैकी योग्य उत्तर आहे नाम। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा। विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे, त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता। तर बघा, विक्रेता हे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काय आलेलं आहे, नामच आलेलं आहे। त्यामुळे हा कोणता विशेषणाचा प्रकार असणार आहे, तर नामसाधित विशेषण। या ठिकाणी बघा, जर नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी जर सर्वनामाचा वापर केलेला असेल तर सार्वनामिक विशेषण होते, जर धातूचा वापर केलेला असेल तर धातू साधित विशेषण, आणि जर अव्ययाचा वापर जर विशेषण म्हणून वाक्यात केलेला असेल तर कोणते विशेषण होते, अव्यय साधित विशेषण। तर बघा, हा जो पुस्तक आहे नाम, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आणि सार्वजनिक विशेषणाचं जर उदाहरण बघायचं झालं तर आपण म्हणू शकतो असला त्रास। धातू साधित विशेषण बघा, एखादा धातू विचारात घ्या, हसरा मुलगा। यामध्ये हस हा मेन धातू आहे, ज्याच्यापासून हसरा मुलगा हे विशेषण तयार होतं। आणि अव्यय साधित जर विचारात घेतलं तर काय उदाहरण सांगू शकतो आपण, वरचा मजला। तर बघा, यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, पुढील शब्दाची संधी सोडवा। निरंतर हा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि त्याची संधी सोडवण्यासाठी सांगितलेला आहे। तर बघा, नि आणि अंतर असं काय असतं का, नाही, त्यामुळे हा पर्याय गेला। विग्रह होत असताना बघा, हे असं काही होतं का, नाही, त्याच्यामुळे हा पर्याय गेला। तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। तर याची संधी कशी होते बघा, नि, त्यानंतर विसर्ग आणि अंतर। तर बघा, या ठिकाणी आहे ई हा स्वर बरोबर। तर विसर्गाच्या पाठीमागे जर ई किंवा ई असा स्वर असेल, म्हणजे अ किंवा आ सोडून इतर जर कोणताही स्वर असेल आणि त्यानंतर जर विसर्गाच्या पुढे एखादा मृदू वर्ण आला तर काय होतं, विसर्गाचा र होतो। याला काय म्हणतात, संधीचा हा विसर्ग र संधी। आणि तो पुढील स्वरामध्ये मिसळून त्याचा संधी होते। त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर ते काय आहे, नि अंतर। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा। देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर। तर बघा, अलंकार ओळखण्यासाठी सांगितलेला आहे आपल्याला, आणि पर्याय आहेत अनुप्रास अलंकार, रूपक अलंकार, अनन्वय अलंकार आणि व्यतिरेक अलंकार। तर या ठिकाणी देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर म्हणजे एकरूपता सांगितलेली आहे। ज्या ठिकाणी एकरूपता सांगितलेली असते, उपमेय आणि उपमान हे भिन्न नसून एकच आहेत असं जिथं सांगितलेलं असतं, तो कोणता असतो, रूपक अलंकार असतो। तर बघा, अनुप्रास हा अलंकार बघूया आपण। अनुप्रास अलंकार कधी होतो, तर हा शब्द अलंकार आहे, आणि ज्या ठिकाणी एखादी कविता असेल किंवा कवितेच्या चरणामध्ये जर एका अक्षराची किंवा ठराविक वर्णांची पुनरावृत्ती होऊन जो अलंकार तयार होतो तो असतो अनुप्रास अलंकार। अनन्वय अलंकार कधी होतो, तर जर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून त्याला त्याचीच उपमा दिली जाते, तिथं अनन्वय अलंकार होतो। तसंच व्यतिरेक अलंकार बघा, तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं तिथं व्यतिरेक अलंकार होतो। आणि या ठिकाणी एकरूपता सांगितलेली आहे, त्यामुळे रूपक अलंकार हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात। पर्याय बघा, स्वार्थी क्रियापद, आज्ञार्थी क्रियापद, विद्यार्थी क्रियापद आणि संकेतार्थी क्रियापद। तर फक्त काळाचा बोध होतो ते कोणत्या प्रकारचे वाक्य असतात, स्वार्थी क्रियापद। तर पुढचे बघा, एखाद्या वाक्यातून जर आज्ञा, विनंती आणि उपदेश दिलेला असेल तर ते वाक्य असते
आज्ञार्थी वाक्य. तसेच विद्यार्थी वाक्य कधी असते तर एखाद्या वाक्यातून इच्छा, योग्यता, कर्तव्य आणि शक्यता व्यक्त होत असेल तर ते कोणते असते, विद्यार्थी वाक्य असते. आणि संकेतार्थी वाक्य कधी होते तर आपण ज्यावेळेस एखादी अट किंवा संकेत सांगत असतो वाक्यामध्ये, मी अमुक केले असते तर तमुक झाले असते, अशा वेळेस कोणतं, संकेतार्थी क्रियापद असतं. त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. सौमित्र लांब दोरी आणायला गेला. तर बघा या ठिकाणी लांब या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर दोरी हे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणजे हा शब्द कोणता असणार आहे, विशेषण. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ. बघा सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता म्हटलेला आहे त्यांनी. तर सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता कोणता काळ तयार होत असतो, फक्त साधा काळ. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात. तर बघा काय म्हणतात त्यांना, तर उभयान्वयी अव्यय म्हणतात. यानंतर पुढचा 9वा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि जे वाक्य दिलेलं आहे, शहराहून खेडे लहान असते. तर बघा शहराहून कोणता प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी, हून. मग ऊन आणि हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, पंचमी. चतुर्थीचे कोणते असतात, स, ला, ना, ते. आणि षष्ठी चा, ची, चे. आणि सप्तमी असेल तर त, इ, आ. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंचमी. यानंतर 10वा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याने निबंध लिहिला. आणि पर्याय बघूया, कर्तरी, कर्मणी आणि भावे. बघा एखाद्या वाक्याचा जर तुम्हाला प्रयोग ओळखायचा असेल तर सर्वात प्रथम काय करतो आपण, त्याचा कर्ता ओळखून घेतो. त्याने निबंध लिहिला, लिहिलेला कोण, तो. मग बघा तोला प्रत्यय लागलाय, त्याने तयार झाले. मग हा कर्तरी प्रयोग असेल का, नाही. जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कधीच कर्तरी प्रयोग होत नाही. मग वाक्यातील कर्म ओळखूया. लिहिलेला काय, निबंध. निबंध आहे वाक्याचं कर्म. मग कर्माला प्रत्यय लागलाय का, नाही. मग जर कर्माला प्रत्यय लागलेला नसेल तर कोणता प्रयोग असतो, तो कर्मणी प्रयोग असतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकतो. प्रकार बघा वाक्यांचे, मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि यापैकी नाही. तर आपल्याला माहित आहे हे जे म्हणून आहे ते 2 ठिकाणी वापरलं जातं, बरोबर. एक काय असतं, उद्देशबोधक. आणि दुसरं कसं असतं, परिणामबोधक. जर परिणामबोधक म्हणून वाक्यामध्ये वापरलेलं असतं तर ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचं काम करत असतं, म्हणून ते जे वाक्य तयार होतं ते कोणतं असतं, संयुक्त वाक्य. आणि जर उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून जर त्याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो तर उद्देशबोधक आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, म्हणून याने तयार झालेलं वाक्य कोणतं असतं, तर मिश्र वाक्य असतं. तर या ठिकाणी बघा उद्देशबोधक म्हणून जर वाक्यामध्ये येत असेल तर जे येणारं म्हणूनच्या अगोदरचं जे वाक्य असतं ते असतं विद्यार्थी वाक्य, म्हणजे त्या वाक्याची शेवट होत असते वा, वी किंवा वेने. तर बघा दिलेल्या वाक्यामध्ये वा, वी, वे कुठं दिसतंय का, नाही. त्याच्यामुळे हे उद्देशबोधक म्हणून वाक्यामध्ये काम करत नाही, परिणामबोधक म्हणून काम करत आहे. मग परिणामबोधक हा जो प्रकार आहे तो आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा. मग या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात, संयुक्त वाक्य. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर बघा खाली दिलेल्या विशेषणांच्या पैकी संख्या विशेषण ओळखा आणि पर्याय बघून घ्या, काही, चांगला, असली आणि कोणता. तर यापैकी संख्या विशेषण कोणते आहे, काही, बरोबर. तर यानंतर बघा या ठिकाणी चांगला हे काय आहे, गुणविशेषण. तसंच बघा असा हा काय आहे, मेन सर्वनाम आहे ज्याच्यापासून विशेषण तयार झाले, त्यामुळे हा आहे सार्वनामिक विशेषणाचा प्रकार. तसेच कोण हे मूळतः सर्वनाम आहे त्याच्यापासून तयार झालेलं विशेषण सार्वनामिक विशेषण.
यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. हसरा हे विशेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? बघा, हसरा काय आहे? हस धातू आहे, ज्याच्यापासून हसरा हे विशेषण तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे हा कोणता प्रकार आहे? धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे. झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? बघा, झाडे या शब्दाचे मूळ रूप काय आहे? तर झाड होते. मग झाड आपण काय म्हणतो? ते झाड. त्यामुळे नपुंसकलिंगाचा प्रकार आहे हा. पुढचा प्रश्न बघा. अलंकार ओळखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर बघा, दिलेले जे पर्याय आहेत अनन्वय, रूपक, अपनहुती आणि व्यतिरेक. तर हे जे उदाहरण आहे ते आहे व्यतिरेक अलंकाराचं. कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा काय सांगितलेलं आहे त्यांनी? तर उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ आहे. त्यामुळे हा कोणता प्रकार होतो? व्यतिरेक अलंकार. तर बघा, अनन्वय अलंकार कधी होत असतो? तर ज्यावेळी उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसते त्यावेळी अनन्वय अलंकार. एकरूपता असेल उपमेय आणि उपमानामध्ये तर रूपक अलंकार. आणि अपनहुती कधी होत असतो? तर उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं जिथं म्हटलेलं असतं तिथं अपनहुती अलंकार होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. भुजंग प्रयात या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? तर या प्रश्नाचे पर्याय बघा, 12, 14, 15 आणि 17. तर यापैकी योग्य उत्तर आहे 12. त्यानंतर आजच्या पेपर मधला शेवटचा प्रश्न बघणार आहोत आपण. खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण ओळखा. तर बघा, परीक्षा, वयोमान, सदाचार आणि देवालय हे आहेत आपले पर्याय. तर बघा, यांचा विग्रह करून बघूया आपण. देवालयाचा विग्रह काय होतो? देव आलय. तर बघा, व मध्ये आहे अ. मग हे कशाचं उदाहरण झालं? स्वरसंधीचं. त्यानंतर सदाचार. या ठिकाणी बघा, व्यंजन संधीचं उदाहरण होतं हे. त्या ठिकाणी वय आणि परीक्षेचा विग्रह काय होतो? परी आणि इच्छा. तर बघा, हे पण स्वर संधीचं उदाहरण होतंय. आणि मग आपल्याला विचारले विसर्ग संधीचं उदाहरण, त्यामुळे कोणतं आहे? वयोमान. तर बघा, आजच्या पेपर मधले सर्व प्रश्न आपण मराठीचे बघितलेले आहेत. असेच जर तुम्हाला इतर जिल्ह्यांचेही विश्लेषण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आणि असेच जर इतर जिल्ह्यांचे विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.